नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7 एप्रिल 2024 म्हणजे जी एक्झाम झाली होती काल, त्यामधील पेपर 1 मधील आपण पेपर 1 चा जो सेट सी आहे तो डिस्कस केला होता. ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू 25 आपण त्याचे आन्सर्स डिस्कस केले होते. मी ते तुम्हाला सांगितले होते आणि या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 26 पासनं क्वेश्चन नंबर 50 पर्यंतचे आता आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला टॅली करता येईल की तुम्हाला पेपर 1 ला किती मार्क्स मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठला वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 26 पासून आपण सुरुवात करणार आहोत. टॅली करून तुम्हाला तुम्हाला किती स्कोर तुमचं होतंय आणि कुठल्या पद्धतीनं तुम्हाला अ, येणाऱ्या कट ऑफ मध्ये बसता येईल हे तुमच्या देखील लक्षात येणार आहे. तर क्वेश्चन नंबर 26 काय विचारला होता आपण तो बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 26 होता, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ. म्हणजे इथे प्रश्न विचारताना त्यांनी सांगितलं होतं की एन्व्हायरमेंटल एज्युकेशन फक्त हे इज नॉट जस्ट फक्त अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज ऑल्सो द डेव्हलपमेंट ऑफ. कशाची डेव्हलपमेंट आहे? तर क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज अ प्रॉपर ॲटिट्यूड. ज्या ज्या लोकांनी ऑप्शन सी हे सिलेक्ट केलेलं असेल त्यांचं आन्सर हे करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 27 आता इथे डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन नंबर 27 बघा काय होता. इंडियन एज्युकेशन सिस्टम जनरली इज डिवायडेड इंटू फॉलोइंग पिरियड्स आणि यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत A, B, C, D. त्यामध्ये जसं की वैदिक पिरियड असेल, बुद्धिस्ट पिरियड असेल, मुस्लिम पिरियड असेल, ब्रिटिश पिरियड आणि पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड याचा सिक्वेन्स आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 27 चा आन्सर आहे ऑप्शन ए हे करेक्ट आहे. म्हणजे याची आपण डिव्हाइड केल्यानंतर या पद्धतीने ते डिव्हाइड होतं. सगळ्यात अगोदर वैदिक पिरियड, नंतर बुद्धिस्ट पिरियड, नंतर मुस्लिम पिरियड, नंतर ब्रिटिश पिरियड आणि त्यानंतर आहे पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. तर विद्यार्थी मित्रांनो, 27 चे ए आन्सर ज्यांनी लिहिलं असेल त्या सगळ्यांचं ते आन्सर करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 28 इथे बघणार आहोत. इन करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टम द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड. म्हणजे यामध्ये आपल्याला बघायचं की कुठल्या गोष्टी इन्क्लुडेड होत्या कशामध्ये? करस्पॉन्डंट एज्युकेशन सिस्टम. त्यासोबत सोबत विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्लिश मधले सगळे क्वेश्चन्स इथे वाचतो आहे. त्यासोबतच इथे मराठीमध्ये देखील बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्रांनी इथे त्याचे आन्सर्स बघितलेले असतील. त्यांनी देखील याचे आन्सर जे मी इथे इंग्लिशमध्ये दिलेले आहेत तेच इकडे आन्सर आहे. हे सगळ्यांना तुम्हाला जनरली माहिती आहेच. 28 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा डी, गाइडिंग इन्स्ट्रक्शन्स, सॉल्व आन्सर्स अँड ओकेजनल लेक्चर्स हे याचं आन्सर आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 29 आता इथे डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन नंबर 29 विचारला होता, द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट. कुठे चालू झाली होती पहिली ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे मुक्त विद्यापीठ कुठे चालू झालं होतं? तर 29चा आन्सर आहे बी, मिल्टन केनिस इन इंग्लंडमध्ये सगळ्यात अगोदर ओपन युनिव्हर्सिटी स्टार्ट झाली होती मुक्त विद्यापीठाची, तेव्हा स्थापना झाली होती. याचं बी आन्सर आहे इंग्लंडमधील मिल्टन केनिस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 विचारला होता बघा, अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टम ऑफ एज्युकेशन मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ. म्हणजे मुस्लिम एज्युकेशन सिस्टम जी आहे त्यामध्ये मदरसा हे कशासाठी कशासाठी महत्वाचं सेंटर आहे, तर ते कशाचं आहे? यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले होते का, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन. आणि 30 नंबरचा आन्सर आहे बघा सी, ते हायर एज्युकेशन साठी त्यांनी काय केलेलं आहे, तर सेंटर म्हणून ते ओळखलं जातं मदरसा. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 31 इथे डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन काय विचारला होता बघा, 31 क्वेश्चन बघा, इफ taught on memory level of teaching the students get tremendous power for acquisition of. आणि यामध्ये काय केलं होतं त्यांनी 1, 2, 3 असे ऑप्शन्स इथे दिले, जसं की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज इन्साइट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज. त्यानंतर मग त्यांनी ABCD ऑप्शन्स दिले होते, जसं की ओनली टू म्हणजे सेकंड, ओनली फर्स्ट, ओनली, त्यानंतर सी दिलं होतं फर्स्ट अँड सेकंड आणि डी दिलं होतं बघा सेकंड अँड थर्ड. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे 31चं ते बी आहे, ओनली वन म्हणजे पहिलं आन्सर म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. याचा अर्थ काय, इफ टॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रिमेंडस पॉवर फॉर ॲक्विजिशन ऑफ ओनली वन म्हणजे कुठलं, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन याचं आन्सर आहे. त्यामुळे 31चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ज्याने ऑप्शन नंबर बी लिहिलं असेल करेक्ट आहे.
त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 32 बघूया. क्वेश्चन नंबर 32 होतं बघा. द टीचर शुड चूज अ टीचिंग मेथड कन्सिडरिंग, की एखाद्या शिक्षकाने अध्यापन पद्धती कशी निवडली पाहिजे. त्याचे इथे आपल्याला परत तीन ऑप्शन्स म्हणजे काय इथे दिलेले काय दिले बघा. नेचर ऑफ लर्नर्स, नेचर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज अँड टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रॉफिशियन्सी. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, हे ऑप्शन्स दिले ए बी सी डी, ज्यामध्ये ओनली वन, बी मध्ये दिले 1 अँड 2, सी मध्ये दिले 1 2 अँड 3 आणि डी दिले ओनली सेकंड. आणि क्वेश्चन नंबर 32 चं आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सी. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी ते कन्सिडर केल्या गेल्या पाहिजे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 32 या क्वेश्चनचा आन्सर पेपर 1 मधील सी सेट जो आहे त्यामध्ये सी जे आन्सर यांनी लिहिलं असेल त्या विद्यार्थ्यांचं याचा आन्सर करेक्ट आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुमचा सेट जो असेल ए बी सी डी यामध्ये ज्या पद्धतीनं तुमचा सेट असेल त्या पद्धतीनं तुम्ही आन्सर इथे क्रॉस चेक करायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33 काय विचारला होता बघा. व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट्स, म्हणजे कुठलं वैशिष्ट्य आहे जे गिफ्टेड स्टुडंट्स असतात बघा त्यांचं. प्रतिभावंत ज्याला म्हणतो आपण. ए बी सी डी असे 4 ऑप्शन्स इथे दिलेले होते आणि 33चं आन्सर यामध्ये जे आहे बघा डी आन्सर आहे. दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट, म्हणजे त्यांना कुठलीही एक्सटर्नल इथे मदत घ्यावी लागत नाही. त्यामुळे ते इंडिपेंडंट असे असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34 विचारला होता बघा. फॉर अडल्ट लर्नर्स इन्स्ट्रक्शन नीड्स टू बी, अडल्ट लर्नर्स जे असतात प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशामध्ये कशाची भर देण्याची गरज असते. तर ऑप्शन ए बी सी डी असे दिलेले होते आणि क्वेश्चन नंबर 34 चा आन्सर आहे डी. इक्वली ऑन द प्रोसेस अँड प्रॉडक्ट ऑफ लर्निंग, यावरती अडल्ट लर्नर जे आहेत इन्स्ट्रक्शन्स नीड्स टू फोकस, म्हणजे ज्या आपण त्यांना अनुदेश देणार आहोत, सूचना देणार आहोत, त्यासाठी ऑप्शन नंबर डी हे ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचा आन्सर हे करेक्ट आलेला आहे. त्यानंतर 35 जो आहे क्वेश्चन तो विचारला होता. डॅश इव्हॅल्युएशन गिव्हज अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कॉन्टेंट. इव्हॅल्युएशन जी सिस्टम आहे त्याचे जे प्रकार आहे ते इथे तुम्हाला स्टडी केलेले असेल तर याचा आन्सर येईल. ऑप्शन ए दिलं होतं प्लेसमेंट, बी दिलं होतं फॉर्मेटिव्ह, सी दिलं होतं समेटिव्ह आणि डी दिलं होतं डायग्नॉस्टिक. तर 35 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज फॉर्मेटिव्ह. ज्याने फॉर्मेटिव्ह आन्सर तिथे सिलेक्ट केलं असेल त्या विद्यार्थ्याचं हे आन्सर करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 36 इथे बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 36 चा विचारला होता. डॅश इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्चचं खालील दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कुठलं वैशिष्ट्य आहे. तर ए बी सी डी यामध्ये याचं करेक्ट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्यासाठी ज्याने रिसर्च रिलेटेड हा क्वेश्चन आहे. पुढील 4 क्वेश्चन म्हणजे 36 आणि पुढचे आणखी 4 म्हणजे टोटल 5 क्वेश्चन्स हे रिसर्च रिलेटेड आहेत. म्हणजे 36 चा आन्सर ज्या विद्यार्थ्यांनी सी हे टिक केलं असेल, तिथे डार्क केलं असेल तुमच्या ओएमआर शीटवर, त्यांचा आन्सर हे करेक्ट आलेला आहे. क्वेश्चन नंबर 37 बघा. डॅश इज लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. ही जी कॉन्सेप्ट आहे पॉझिटिव्हिझमची, हे याचं लिमिटेशन काय आहे संशोधनामध्ये. 4 ऑप्शन्स इथे तुम्हाला दिलेले होते. 37 चा आन्सर आहे बघा बी, इट टेन्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिनॉन. बी इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 37. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ज्याने बी आन्सर इथे लिहिलं असेल, ज्याने ओव्हर डार्क केलं असेल ओएमआर शीटवर, त्याचे आन्सर करेक्ट आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 38 काय विचारला होता बघा. डॅश इज रेफर्ड ॲज अ सायटेशन इन द अकॅडमिक रायटिंग. रिसर्च मध्ये आपण सायटेशन हा प्रकार एक असतो बघा. तर यापैकी ए बी सी डी जे ऑप्शन्स दिलेले होते त्यामध्ये क्वेश्चन नंबर 38 चा आन्सर आहे बघा बी, अ वे ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. जेव्हा आपण सायटेशन देतो, फॉर एक्झाम्पल एखादं कोटेशन घेतलं असेल आणि त्याच्यावरती असं 1 म्हणा किंवा 2 लिहिलेलं असेल त्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्याला सायटेशन म्हणतो आणि आपण तिथे एक्नॉलेज करत असतो. त्यामुळे क्वेश्चन नंबर 38 चा आन्सर काय आहे, अ वे ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. बी इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 39 विचारला होता बघा. डॅश टाइप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अप ऑर फाल्सिफाईंग डेटा. म्हणजे कुठल्या प्रकारचा रिसर्च हा एक प्रकारचा मिसकंडक्ट म्हणजे गैरवर्तन आहे, फसवा डेटा. यामध्ये ए बी सी डी दिलेलं आहे. यामध्ये प्लेगॅरिझम दिलं, फॅब्रिकेशन दिलं, मिसइंटरप्रिटेशन दिलं, बायास सॅम्पलिंग दिलं आणि याचं करेक्ट आन्सर बी आहे 39चं फॅब्रिकेशन. फॅब्रिकेटेड डेटा हा रिसर्च मध्ये जर यूज केला जात असेल दॅट इज नथिंग बट द मिसकंडक्ट.
आणि फॅब्रिकेटेड डेटा हा आजकाल आपल्याला खूप बघायला मिळतो संशोधनामध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 विचारला होता बघा. डॅश आयसीटी टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफीज इन रिसर्च पेपर्स. म्हणजे बिब्लिओग्राफी आपण जी मेंटेन करत असतो रिसर्च पेपरची, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं टूल कुठलं आहे? आयसीटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मधलं. तर 40 नंबरचं जे आन्सर आहे दॅट इज अ बी. रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तिथे यूज करणं हे महत्वाचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन दिलेली आहे बघा इथे. आन्सर क्वेश्चन नंबर 41 टू 45 दिलेला आहे. 5 प्रश्न हे खालील दिलेल्या पॅरेग्राफवरती आपल्याला काय करायचे होते? सॉल्व्ह करायचे होते. हा पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थित रीड जर केला असेल तर त्यावर ते आधारित प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो. जर ते तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर 100% ते तुमचं बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 41 आहे, त्याचा आन्सर बघा काय आहे. द गिवन पॅसेज स्टेट्स दॅट महात्मा गांधी लार्जली सक्सिडेड इन. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपल्याला पॅरेग्राफ मधून लिहायचं होतं. 41 चा आन्सर आहे बघा सी. दॅट इज मोल्डिंग द मिलियन्स इन इंडिया. सो सी याचं करेक्ट आन्सर आहे. शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे, असं याचं आन्सर आहे. त्यामुळे पॅरेग्राफला धरून जे आन्सर निघते ते आपल्याला काढणं इथे गरजेचं आहे. 41 चा आन्सर आहे बघा सी. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन हा पॅरेग्राफवरती आधारित होता. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फ्रेज टू बी रीड ऑफ? टू बी रीड ऑफ 4 ऑप्शन दिलेले होते. यातलं करेक्ट आन्सर आहे बघा ए. रिलीज्ड और फ्रीड फ्रॉम समथिंग. याचा कशाचा अर्थ आहे? टू बी रीड ऑफ. म्हणजे ए इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 42. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 आपण इथे डिस्कस करणार आहोत. व्हॉट डीड महात्मा गांधी रिप्रेझेंट? महात्मा गांधी कशाला इथे रिप्रेझेंट करतायत? तर इथे त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 43 चा आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर डी. दॅट इज द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. काय दिलेलं आहे? द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 44. द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया हॅज बीन. आणि त्याच्या समोर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. त्यामध्ये ऑप्शन्स आहेत स्ट्रॉंग आर्ग्युमेंट, त्यानंतर द पॉवरफुल मुवमेंट्स, त्यानंतर सी फोसिफेरन्स स्पीचेस, डी इंटरमिटंट फास्ट. 44 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. द पॉवरफुल मुवमेंट्स त्यांनी दिलेले आहे. म्हणजे 44 चा आन्सर कसेल? द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया हॅज बीन द पॉवरफुल मुवमेंट. सो 44 चा आन्सर आहे बी. ज्या विद्यार्थ्यांनी बी सिलेक्ट केलेलं असेल त्यांचा आन्सर इथे करेक्ट आलेला आहे. त्यानंतर 45 हा नंबरचा क्वेश्चन हा पॅरेग्राफ वरती होता बघा. व्हॉट डू यू थिंक इज द करेक्ट मिनिंग ऑफ द टर्म बुर्जॉज? आता बुर्जॉज सोसायटीज आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. ABCD असे त्याचे इथे काय दिलेले? 4 ऑप्शन दिलेले आणि याचं करेक्ट आन्सर सी आहे. मिडल क्लास विथ कन्व्हेन्शनल कन्झर्वेटिव्ह अँड मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज. म्हणजे क्वेश्चन नंबर 45 चं सी ज्यांनी आन्सर लिहिलं असेल त्यांचं इथं करेक्ट आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 41 टू 45 आपण हे पॅरेग्राफ वरती आधारित होते. त्याचे आन्सर्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 आपण इथे डिस्कस करूया. Which of the following messages is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message? हा तुमचा जो क्वेश्चन आहे रिलेटेड टू कम्युनिकेशन आहे, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. यामध्ये 4 ऑप्शन दिले आणि याचं करेक्ट आन्सर 46 आहे बघा डी. मेसेजेस फुल ऑफ आयकॉनिक सायन्स ज्याला म्हणतो आपण, आयकॉनिक सायन्स, हे आपण इथे काय करू शकत नाही. क्वेश्चन परत एकदा समजून घ्या. मिसअंडरस्टूड म्हणजे मिसइंटरप्रिटेड म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने समजू शकतो किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतो. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये? तर कल्चरल म्हणजे सांस्कृतिक किंवा लिंग्विस्टिक भाषेशी रिलेटेड. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 विचारला होता बघा. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलान्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज? हे जे सिम्बॉल्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर इझी आहे. याचं करेक्ट आन्सर बी आहे. या सगळ्यांना आपण इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं, इमोटिकॉन्स. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 48 इथे डिस्कस करणार आहोत. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ, काय क्वेश्चन होता बघा. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. इथे हे फार महत्वाचं आहे बघा. इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे?
तर याचं करेक्ट आन्सर आहे ABCD पैकी बी इज द करेक्ट आन्सर. नॉन व्हर्बल क्यूज अँड मेसेजेस आर इझी टू कंट्रोल. आपण हे कंट्रोल करू शकत नाही, म्हणजे हे इनकरेक्ट आहे. बाकी याचा अर्थ काय, A, C आणि D हे करेक्ट आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या बाबतीत. फक्त एकमेव इनकरेक्ट आहे बी. त्यामुळे 48चा आन्सर ज्याने बी लिहिलं असेल ते करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर आपण आता 49 इथे बघणार आहोत. व्हॉट इज प्रसार भारती. प्रसार भारती एक काय आहे, तर प्रसार भारतीचे जे 4 ऑप्शन दिले होते ABCD, त्याचा करेक्ट आन्सर 49चं डी आहे. इट इज इंडिया स्टेट ओन पब्लिक ब्रॉडकास्टर आहे. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसार सेवा ती असले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 विचारला होता. विद्यार्थी मित्रांनो काय क्वेश्चन आहे आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज फॅसिलिटेटेड मच मोर इन अ कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन वेअर इन टीचर अँड स्टुडंट्स आर सिटिंग टुगेदर इन अ सर्क्युलर मॅनर फेसिंग ईच अदर. आणि ABCD असे 4 ऑप्शन दिलेले होते. याचा करेक्ट आन्सर आहे बघा डी, लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र सेट जी झाली आहे कधी 7 एप्रिलला 7 एप्रिल 2024ला, त्यातील जो पेपर 1 होता, जनरल पेपर जो होता, त्यातील आपण सेट जो C होता, त्यातील आपण इथे प्रश्नांचे उत्तर इथे सगळे बघितलेले आहे. तरी सगळ्यांनी क्रॉस चेक करताना तुमचे जे सेट आहेत ABCD हे चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या याच्यामध्ये जो क्वेश्चन आला असेल तो तुम्हाला बघायचा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.